पुण्यातील सार्वजनिक बस थांबे प्रवाशांसाठी एक मोठा धोका बनले आहेत. नेमकी काय आहे ही समस्या, चला पाहूया. हे चित्र आहे धायरी सिंहगड रस्त्यावरच्या एका बस थांब्याचं. अवस्था तर अगदी स्पष्ट दिसते. स्थानिक नागरिक या धोकादायक थांब्यांना आता मृत्यूचे सापळे असं म्हणू लागले आहेत. अनेक थांब्यांची अवस्था इतकी वाईट आहे की ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. मग या धोकादायक परिस्थितीचा नेमका फटका कोणाकोणाला बसतोय? धायरीपासून नांदेड फाट्यापर्यंत या सगळ्याच भागात परिस्थिती गंभीर आहे. हजारो नागरिक, ज्यात विद्यार्थी आणि महिलांचाही समावेश आहे, रोज याच थांब्यांवर अवलंबून आहेत. आणि त्यात भर म्हणून पावसामुळे हे थांबे अजूनच कमकुवत झालेत. धोका आणखी वाढलाय. शिवशंकर मित्रमंडळाजवळचा थांबा तर अक्षरशः कधीही पडेल अशा अवस्थेत आहे. आता ह्या प्रकरणात आम आदमी पक्षाने प्रशासनाला एक थेट इशारा दिला आहे. त्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत. तातडीने दुरुस्ती करा, नाहीतर तीव्र आंदोलन होईल. इतका उघड धोका समोर दिसतोय तरीही प्रशासन त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतंय. यामुळे एकच प्रश्न उरतो की प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहतंय का?